नमस्कार रसिक हो. साहित्य जगताची सफर, साहित्य रस बाय आरची राधा जस्ट फॉर यू आमच्या या उपक्रमात आपलं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. तर मंडळी, मागच्या एपिसोडमध्ये आपण गदिमांविषयी बोललो होतो आणि त्यानंतर असंच एकदा काहीतरी मी यूट्यूबवर बघत होते आणि अचानक वसंत बापटांचं काव्य वाचन चा एक व्हिडिओ ऑडिओ ऐकायला मिळाला आणि ठरवलं की पुढचा एपिसोड हा आपण वसंत बापट यांच्याबद्दल करायचा. खरं तर खूप छान वाटते, कारण याच्याशी निगडीत काही छोट्या छोट्या आठवणी आहेत. तर तुम्हाला ते बालगीत आठवत असेल मला वाटतंय, की म्हणजे माझी भाचवंड शुभम आणि दीप्ती, खरं तर ते खूप छोटे होते आणि त्यांचे आजोबा सगळे त्यांना भाऊ म्हणायचे आणि ते कुणीही पाहुणे आले, काही आले वगैरे, की शुभम, दीप्ती या, तुम्ही गाणं म्हणून दाखवा, नाचून दाखवा, असं वगैरे जी थोरली मंडळी करतात ना घरातली, तर त्यावेळी ती दोघं मिळून येऊन की नाही ते गाणं गायचे. मला हे मुद्दाम सांगावंसं वाटतं, कारण ती खूप गोड आठवण आहे आणि ती एकदम जागी झाली वसंत बापट यांच्याबद्दल एपिसोड करायचा म्हटल्यावर, आणि ती नक्की सांगावी असं मला आतून वाटलं, म्हणून मी बोलतीये. तर ते गीत, छोटे से बहीण भाऊ उद्याला मोठाले हो, हे गाणं ती दोघं जण मिळून नाचून इतकी छान गायचीत ना, ते आमच्या सगळ्यांच्या लक्षात आहे. म्हणून म्हटलं याचा नक्की उल्लेख करावा. आणि ती खरोखर खूप मोठी झाली आहेत आता. म्हणजे शुभम ICICI मध्ये खूप मोठ्या पोस्टवर आहे. दीप्ती कॉग्निझंटमध्ये 10 वर्ष काम करून आता तिच्या नवऱ्याच्या स्टार्टअपमध्ये एक खूप मेजर रोल प्ले करते आणि रिअली दे बिकम सच मीन्स वी कॅन सी दॅट स्टँडिंग टॉल इन देअर करिअर्स. तर असो, ही एक छोटीशी आठवण कौटुंबिक सांगितली. पण वसंत बापटांच्या बद्दल बोलायचं झालं तर एका वाक्यात जर सांगायचं झालं ना, म्हणजे असं की शाहिरी आणि पंडिती काव्य यांचं एक सुरेख मिश्रण, जे एखाद्या चमकदार कल्पनेतनं कसं येईल त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे वसंत बापट यांची कविता. खरं तर इतके छान, इतके संस्कारित शब्द आणि त्याला शाहिरीचा ठसका किंवा एखाद्या चांगल्या कल्पनेचा चमकदारपणा कसा असतो, आणि त्यातनं एक खूप छान नवकाव्य कसं फुलतं. याला नवकाव्य तरी कसं म्हणायचं, कारण त्याला पाठीमागं जर आपण गेलं तर त्याच्या छटा, शाहिरी काव्याच्या छटा, पुन्हा पंतकाव्याच्या छटा, या सगळ्या घेऊन लेऊन ते पुन्हा त्या शृंगारासहित जुन्या नव्या विषयांवर उलगडतं आणि नवेपणाने उलगडतं. हे त्यांच्या काव्याचं वैशिष्ट्य म्हणेन मी खरं तर. तर वसंत बापट म्हणजे विश्वनाथ वामन बापट उर्फ वसंत बापट यांचा जन्म 25 जुलै 1922चा आणि कराडचा जन्म यांचा. तर काही काही माणसं अशी असतात की म्हणजे काही काही कवी खूप अंतर्मुख असतात, स्वतःच्या त्यांच्या कल्पना विश्वात असतात आणि बाहेरच्या जगाशी कधी कधी त्यांचा संबंध तसा नसतो. आणि काही काही जण असे असतात की बाहेर घडणाऱ्या प्रत्येक घटनेचे, म्हणजे टाकीचे घाव जसे दगडावर पडत मूर्ती घडत असते ना, तसा प्रत्येक प्रसंग, घटना, समाजातली परिस्थिती, त्यांचा भवताल हा सगळा टाकीचे घाव घालून त्या क्रिएटिव्ह माणसाला, कलाकाराला, लेखकाला घडवत असतो आणि अशा प्रकारे त्यांची जडणघडण होत असते. आता एकतर दगडाची क्वालिटी पाहिजे त्यासाठी, म्हणजे आपण म्हणतो ना, माती पण तशी पाहिजे, मग बीज चांगलं पाहिजे, मग त्याला सगळं भवताल, त्याला सगळं ऊन, पाऊस, वारा, पाणी सगळं यथायोग्य मिळायला पाहिजे, म्हणजे ते झाड मोठं होतं, वाढतं, फुलतं, बहरतं, फळाला येतं आणि ते मग दुसऱ्याला आपली सुमधुर फळं देतं, फुलं देतं, सावली देतं, अशा प्रकारे. तर यामध्ये हे सांगण्याचं कारण असं की वसंत बापट यांची आवड काव्याची
या काव्याच्या आवडीचं श्रेय त्याच्या वडिलांना जातं. कारण त्यांचे वडील अभ्यासक होते, स्वतः संस्कृतचे व्यासंगी होते आणि अ, वसंत बापट हे मराठी आणि संस्कृतचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि असंही नाही म्हणजे अ, त्यांच्या तारुण्यात म्हणजे त्यावेळेला स्वातंत्र्य लढा अगदी पीकवर होता आपला भारताचा. तर तारुण्यात भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाले. त्यात 1942च्या चले जाव चळवळीत सुद्धा त्यांचा सहभाग आहे. आणि त्यावेळची परिस्थिती, अं, त्यावेळची गरज लोकांना जागवणं किंवा त्यावेळचा त्यांचा जो अं, आवेश आहे त्याबद्दलची त्यांची गीतं आहेत. म्हणजे बाहेरची परिस्थिती कशी 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 बदलत जाते किंवा कशी कशी परिणाम करत जाते एका हळुवार मनाच्या, किंवा म्हणजे असं कागदासारखं सगळं टिपून घेणारं जशी वृत्ती असते एखाद्या क्रिएटिव्ह पर्सनची, क्रिएटिव्ह माणसाची, तसं त्यातनं उमललेलं काव्य, साहित्य, ती ती परिस्थिती सांगणारं, त्यावेळचे अभिनिवेश आपल्या सामोरे आणणारं वगैरे. तर अशा प्रकारचं त्यांचं साहित्य आहे. आणि खूप वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य आहे. म्हणजे लहान मुलांसाठीचं साहित्य जे लिहितात त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर वाटतो. आणि वसंत बापट हे त्यांच्यापैकीच एक. मी जो किस्सा आता सांगितलाच तुम्हाला. आणि वसंत बापट म्हटलं की आपल्याला पहिल्यांदा आठवते ती गगन सदन तेजोमय. इतकी सुंदर प्रार्थना, देह मंदिर चित्त मंदिर, हे ह्या प्रार्थना लिहिणारे. आणि आणखी एक म्हणजे जगदंबेची आरती लिहिणारे. आता जगदंबेची आरती म्हणजे दुर्गे दुर्गट भारी नाही, तर त्यांनी जी आरती लिहिली आहे ती इतकी सुंदर, त्या पाठीमागची भूमिका त्यांनी सांगितलेलं एक माझ्या ऐकण्यात आलं खुद्द त्यांच्या तोंडातून. आणि ते आहे YouTubeवर तुम्ही सर्च केलं तर ते मिळेल. कारण त्यांनी काय सांगितलं, त्यांनी साने गुरुजींची एक आठवण सांगितली की जो माणूस आईवर प्रेम करू शकत नाही तो राष्ट्रावर प्रेम करू शकत नाही, देशावर प्रेम करू शकत नाही, तो कसा करेल. आणि साने गुरुजींचा सहवास प्रत्यक्ष लाभलेले आहेत वसंत बापट. त्यांच्यावर त्यांच्या विचारांचा पगडाही आहे. आणि हे वाक्य किती साने गुरुजींचं सुंदर आहे की जो माणूस आपल्या आईवर प्रेम करू शकत नाही तो माणूस राष्ट्रावर कसं प्रेम करेल. तर याच्याही पुढे जाऊन वसंत बापट यांनी सांगितलंय की वसंत बापट म्हणाले की आपल्या महाराष्ट्राच्या कुलदेवता म्हणतो आपण ज्यांना, किंवा ग्रामदेवता म्हणतो, किंवा महाराष्ट्राच्या देवता पूजनीय जी तुळजाभवानी आणि कोल्हापूरची अंबाबाई, तर या मूर्तिमंत शक्ती फक्त तिथं नाही आहेत, तर त्या महाराष्ट्राच्या रूपात पसरलेल्या आहेत, असं त्यांनी कल्पना केलेली आहे. म्हणजे त्यांची अभिव्यक्ती ही देवळातल्या मूर्तीत नसून महाराष्ट्राची भूमी म्हणून पसरलेली आहे. आणि त्याची त्यांनी आरती लिहिलेली आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही ऐकू शकता ती. तर असे हे वसंत बापट बाल काव्य असू दे, संगीतिका असू दे, कविता असू दे, लावणी असू दे, शाहिरी पद्धतीचं वाङ्मय असू दे, आणि त्यात इतके सुंदर पंडिती शब्द, हे हे जे काही अजब मिश्रण आहे त्यांचं. आणि एक म्हणजे हे लोक काव्यगायन करायचे तिघं मिळून, विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर आणि वसंत बापट. वसंत बापट अतिशय सुंदर गातात, त्यांच्या कविता गाऊन सादर करायचे. आणि खूप छान संगीत त्याचं. पुन्हा या तिघांचे कार्यक्रम खूप प्रसिद्ध होते काव्य वाचनाचे. तर महाराष्ट्रभर त्यांनी काव्य वाचनाचे कार्यक्रम केलेत. आणि लहान मुलांसाठी कविता असू देत किंवा या बाबतीत. आणि त्यांचा आवाजात एक गोडवा आहे, एक प्रामाणिकपणा आहे, एक छान वाटतं त्यांचा आवाज ऐकताना. त्यांच्या कविता त्यांच्या आवाजात ऐकताना खूप छान वाटतात. पण मी धाडस करणार आहे बरं का, मी काही कविता वाचणार आहे यानंतर त्यांच्या सेतू या काव्यसंग्रहातल्या काही कविता की ज्या वाचाव्याशा वाटतात मला मनापासून, त्या मी वाचणार आहे. तर वसंत बापट यांच्याबद्दल मी जे पहिलं वाक्य सांगितलं की शाहिरी आणि पंडिती काव्याचे एक सुरेख मिश्रण म्हणता येईल. तर लोककला, लोकसंगीत, अभिनयाची आवड असणं वगैरे या सगळ्या गोष्टी एकत्र बांधल्या गेलेल्या होत्या वसंत बापट यांच्या
पर्सनॅलिटीमध्ये म्हणूया, व्यक्तिमत्वामध्ये म्हणूया आपण. आणि खूप छान बालकविता संग्रह म्हणजे अबडक तबडक चंगामंगा, आम्ही गरगर गिरकी फिरकी, फुलराणीच्या कविता, परीच्या राज्यात, हे बालकविता संग्रह आहेत त्यांचे. आणि मुळात हा हळुवारपणा किंवा एक वैचारिक हे सगळं स्वभावात कसं उतरतं, तर माणूस आजूबाजूचं काय घेऊन शिकतो, त्याच्या मूळ स्वभावावर त्याचा कसा परिणाम होतो आणि ते ते चांगलं कसं तो आत्मसात करतो. म्हणजे यांच्यावरचे संस्कार आहेत ते राष्ट्रसेवा दलाचे संस्कार आहेत. साने गुरुजींचा सहवास आहे आणि हे सगळं कुठंतरी त्यांच्या पुढच्या आयुष्यात रिफ्लेक्ट होतं. त्यांची विनोबाजींच्यावरची कविता तर खूप छान आहे. खरं तर मी ती वाचणार होते, पण काही कविता आणखी निवडल्यात ज्या वाचाव्याशा वाटल्या म्हणून. त्यांचे आणखी बिजली, 11वी दिशा, सकीना, मानसी, म्हणजे 11वी दिशा, अनामिकाचे अभंग आणि इतर कविता, आहा देश कसा छान, ताणेबाणे, तेजसी, प्रवासाच्या कविता, बिजली, मानसी, मेघहृदय, रसिया, राजसी, शततारका, शतकांच्या सुवर्णमुद्रा, शिंक फुंकले रेणी, शूरमर्दाचा पोवाडा, सकीना, सेतू, असे प्रकाशित काव्यसंग्रह आहेत त्यांचे. तर एखाद्या आपण भूमिका असते, प्रत्येक प्रत्येक क्रिएटिव्ह पर्सनची स्वतःची अशी एक भूमिका असते की त्याला तो कशा पद्धतीनं त्याच्या मूळ स्वभावानुसार किंवा त्याच्यावर झालेल्या सगळ्या संस्कारासहित तो आपल्या समोर येत असतो. तर यांना आणखी एक जाणीव होते त्यांच्या कवितांमध्ये, म्हणजे सामाजिक भान असणारा कवी म्हणून वसंत बापट यांचं वर्णन नक्कीच करता येईल. त्यांचं लेखन प्रेरणादायी पण आहे आणि खूप वेगवेगळे विषय, प्रेमकविता असू देत, संगीतिका असू देत, म्हणजे शाहिरी असू दे, लावणी असू दे, बऱ्याच विषयांवर त्यांनी लेखन केलेलं आहे. कविता आहेत त्यांच्या. आणि प्रवासातल्या कविता आहेत त्यांच्या. बालसाहित्य इतकं उत्तम आहे आणि गाण्याचे कार्यक्रम स्वतः करण्याचं आणि प्रेक्षकांना बांधून ठेवण्याचं कसब त्यांच्याकडे आहे. जसं जसं माणूस स्वतः कार्यक्रम प्रत्यक्ष करत जातो ऑडियन्सच्या समोर, तर त्यावेळेला लाईव्ह ऑडियन्सचा एक म्हणजे असतं ना, की प्रत्यक्ष प्रेक्षक ज्या वेळेला बघत असतात आणि आपल्याला कुठली तरी दाद देत असतात किंवा कशाला तरी आपल्याला अपेक्षित असतं की अरे याला चांगली दाद मिळेल आणि ती कधी कधी मिळत नाही आणि एखाद्या कुठल्या तरी वेगळ्याच गोष्टीला अशी मनमुराद प्रेक्षकांची दाद मिळून जाते. मग त्यानंतर जो सादरीकरण करणारा असतो ना, तो आणखी जरा चौकस होतो. म्हणजे यांना हे अशा पद्धतीचं, हे त्यांना जास्त पोहोचलं अशा पद्धतीनं. म्हणजे जे परफॉर्म करत असतात किंवा स्वतःच्या कला अशी अभिव्यक्त करत असतात, तर त्यांना प्रत्यक्ष प्रेक्षकांचा प्रतिसाद जसा येतो तसं तसं त्यांच्या लेखनात आणि त्यांच्या साहित्य कृतींमध्ये अनेक वेगवेगळ्या पद्धतीची भर पडत असते, जी लोकांना रुचेल अशा पद्धतीचीही असते आणि लोकांची नस सापडत जाते हळूहळू. तर अशा पद्धतीचं त्यांचं लेखन आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यांच्या कविता काय खूप छान आहेत आणि खूप वेगवेगळ्या आहेत आणि मुख्य म्हणजे त्यांचे शब्द असे लालित्यपूर्ण वाटतात. म्हणजे खूप छान वाटतं वसंत बापट यांच्या कविता वाचताना. आणि मागचे संस्कार आणि असतातच. म्हणजे देवीची आरती म्हणा किंवा मायकल एंजेलो उपनिषद असं जे काही त्यांनी केलेलं आहे, की म्हणजे मायकल एंजेलोला त्याच्या शिष्याने विचारलं की तुम्ही एखाद्या दगडातून इतकी सुंदर मूर्ती कशी काय घडवू शकता? तर तेव्हा मायकल एंजेलोनं हे उत्तर दिलं होतं की मूर्ती मी घडवत नाही. मूर्ती आधीच त्या दगडात असते आणि मी फक्त बाकीचा दगड बाजूला करतो, मूर्तीवर अनावश्यक असलेला. खरं तर हे खूप मोठं तत्वज्ञान मायकल एंजेलोनं सांगितलेलं आहे आणि हे उपनिषद आहे अशा आविर्भावात हे तत्वज्ञान, हे मायकल एंजेलोपनिषद म्हणून वसंत बापट यांनी लिहिलेलं आहे. तर या ओम पूर्णमदा पूर्णमिदं पूर्णात पूर्णमुदच्यते त्या धर्तीवर त्यांनी
हे पण नक्की ऐका. त्यांच्या आवाजात ऐकायला खूप छान वाटतं. त्यांच्या आवाजातलं रंगाने तू गव्हाळ ही लावणी ऐकायला सुद्धा खूप छान वाटते. मी त्याबद्दल आता जास्त सांगत नाही. कारण तुम्ही ते ऐका, ते उपलब्ध आहे YouTubeवर. YouTubeचे खरं तर आपण आभार मानायला पाहिजेत, की बरचसं खूप काही चांगलं-चांगलं जे काळाच्या पडद्याआड गेलं होतं किंवा जे आपल्याला अप्राप्य झालं होतं, ते आपल्याला आता प्राप्य आहे YouTubeमुळं. तर त्यामुळं YouTubeवर बरंच चांगलं काही-काही असतं बरं का मंडळी. तर नक्की बघा ते, ऐका, छान वाटेल. पण त्यांच्या काही कविता मलाही ऐकवायच्या आहेत आणि त्यांच्या कवितांची वैशिष्ट्य म्हणायला गेलं तर इंग्रजी काव्याचा पगडा किंवा इंग्रजी काव्याची हळूवारता या गोष्टीही त्यांच्या कवितात आलेल्या आहेत आणि एक लय एक बेसिक लय जी असते किंवा काय ती अगदी लहानपणापासून त्यांच्या कवितांमध्ये आहे. कारण त्यांना लहानपणापासून कविता करण्याचा छंद आहे आणि मी मघाशी म्हटलंच की त्यांचे वडील संस्कृत वाङ्मयाचे जाणकार रसिक होते आणि छंदोबद्ध वाणीचं वरदान हे त्यांना त्यामुळे लाभलेलं आहे वसंत बापट यांना. आणि ते म्हणतात, की मी मुद्दाम घाटदार लिहितो अशातलं नाही, तर माझ्यावर ते संस्कारच आहेत लहानपणापासूनचे. आणि जी इंग्रजी काव्यातली गोडी आहे आणि त्या भावकवितेचं दर्शन आहे, ते सुद्धा यांच्या कवितेत आपल्याला बघायला मिळतं. पण फक्त तेच मिळतं का तर नाही. मी जसं म्हटलं, की आजूबाजूचा भवताल टिपत म्हणजे ज्यावेळेला स्वातंत्र्य लढ्याच्या काळात राष्ट्राच्या आकांक्षा म्हणूया किंवा पीडितांचं दुःख, काही लोकांची आजूबाजूला जी परिस्थिती बघितली त्याबद्दलचं सुद्धा त्यांच्या काव्यात बरंचसं सगळं उतरलेलं आहे. आणि अतिशय आपल्या म्हणजे त्यांनी एक वाक्य लिहिलेलं आहे म्हणजे सेतूची जी प्रस्तावना आहे म्हणूयात आपण, तर त्यामध्ये त्यांनी भूमिका मांडताना सांगितलेलं आहे, की काव्य ही सुद्धा एक महान साधना आहे. अनुभूतीशी प्रामाणिक राहण्याचे खडतर तप कवीने केले पाहिजे, असं ते सांगतात. मला अतिशय वाक्य आवडलं ते. आणि त्यांच्या काही कवितांची ओळी त्यांनी मांडलेल्या आहेत आणि जो आनंद निर्मितीसाठी लिहितो, त्याच्या कृतीत शब्दांना नवे सौंदर्य प्राप्त होते. हे पण मला त्यांचं वाक्य अतिशय आवडलं, म्हणून मी ते तुमच्यासमोर मांडतीये. तर त्यांच्या काही कविता त्यांचं आता मी वाचन करतेय. रसिक हो आपल्यासाठी. त्यातली ही कविता आहे फुंकर. फुंकर, बसा म्हणालीस, मी बसलो. हसलीस म्हणून हसलो. बस इतकंच. बाकी मन नव्हते थाऱ्यावर. दारावरचा पडदा दपटीत तू लगबग निघून गेलीस माझघरात. माझ्या सोबत ठेवून तुझ्या सुस्त संसाराच्या निशाण्या. या जाळीच्या पडद्यात कशाला कोरले आहेस हे हृदय उलटे उत्तान. काचेच्या कपाटात कशाला ठेवले आहेस भुश्यांच्या राघुमैना. उडताहेत लाकडी फळांवर कचकड्यांची फुलपाखरे. भिंतीवर रविवर्म्याची पौष्टिक चित्रे हारीने. काळ्या मखमलीवर पतीच्या नावाचा रेखीव कशिदा. त्यातला एक टाका जरी चुकली असतीस ना, तरी मी धन्य झालो असतो. तू विचारलंस काय घेणार? काय पण साधा प्रश्न. काय घेणार? देणार आहेस का ते सारे पूर्वीचे? मला हवे आहेत चिंचेचे आकडे. ते ते आधाशी ओठ, ती कुजबूज, त्या शपथा. हे दे झालं कसलंही साखरपाणी. तुझं आणि तुझ्या पतीचं हे छायाचित्र छान आहे. तुझ्यावरची सारी साय या फुगीर गालांवर ओसंडते आहे. बळकट बाहू, रुंद खांदे, डोळ्यात करतेपणाची चमक छान आहे. राग येतो तो तुझा. या चित्रात तू अशी दिसतेस की जसं काही कधी झालंच नाही. मी तुला बोलणार होतो छदनीपणाने. निदान एक वाक्य, एक जहरी बाण, निदान एक.
ते मला जमले नाही. आणि तू तू तर नुसती हसत होतीस. आता एकच सांग, उमऱ्यावर तुझ्या डोळ्यात पाणी आलं. इतकी का तुला सुपारी लागली? पण नकोस सांगूस. एवढीच माझ्या मनावर फुंकर. त्यांची आणखी एक कविता, आमंत्रण. आमंत्रण. ही खळखळणारी गंगा, वर विजन वनातील घाट, ते हिरवे पर्वत मागे, वर चुळबुळणारी वाट. चंद्रातून चंदन हिरते, उन्मनस्क सारे साग, तो पिसाट फिरतो वारा, जणू झपाटण्या वनभाग. ऐकतात रान फुलेही, रेतीची झुरमुर बोली, मावळता घंटानाद, आरतीत आरती भिजली. ते हवे हवे, जे हवे हवेसे होते, ते इथेच विरघळलेले. जे नको नकोसे झाले, ते इथेच दूर पळाले. या इथेच झाले गेले, वाटते जाहले वाया. ही अर्धोन्मिलित दृष्टी, लागते परोक्ष पहाया. परिलाख योजनावरुनी, ओलांडून 7 पहाड, आमंत्रित कंकणनाद, ठोठावत येत कवाड. ती असतानाची जादू, ती नसतानाची ओढ, ते असण्या नसण्याहून आगळेच आपुले वेड. समजावणी. त्यांची आणखी एक कविता. वेदांताच्या उद्घोषात तुझे काढतो मी चित्र, आणि तुझ्या संगतीत बोले वेदांत परत्र. माझ्या एकांतात सदा तुझ्या सवे बोलतो मी, आणि तुझी भेट होता मौन माझ्या येते कामी. तुझ्या वियोगात मला दिसतेस 10 दिशी, आणि भेटीत होतेस नयनात मावेनाशी. तुझ्या स्मृतिचिन्हांमध्ये माझा गुंतलेला प्राण, तुझ्या सानिध्यात होते तुझे माझे विस्मरण. तुझ्या स्वप्नांनी रंगते माझी अर्धी मुर्धी नीज, तुझ्या भेटीमध्ये त्यांचे कधी करशील चीज. तुवा सांगितल्या विना सारे कळते कळते, तुझ्या समजावणीने माझे अंतर जळते, माझे अंतर जळते. आता या प्रेमकवितांनंतर किंवा काय, त्यांची एक बाभूळ झाड म्हणून एक कविता आहे, मला ती खूप आवडते, ती सादर करते. अस्सल लाकूड भक्कम साल. बाभूळ झाड आहे कवितेचं नाव. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ. वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे. देहा फुटले 12 फाटे, अंगावरचे पिकले काटे. आभाळात खुपसून बोटे, बाभूळ झाड उभेच आहे. अंगावरची लवलव मिटली, माथ्यावरची हळद विटली. छाताडाची ढलपी फुटली, बाभूळ झाड उभेच आहे. जगले आहे, जगते आहे, काकुळतीने बघते आहे. खांद्यावरती सुताराचे घरटे घेऊन उभेच आहे. टक 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 टक, चिटरफटक चिटरफटक. सुतार पक्षी म्हाताऱ्याला सोलत आहे, शोषत आहे. आठवते ते भलते आहे, उरात माझ्या सलते आहे. आता काही कळते आहे, आत फार जळते आहे. अस्सल लाकूड भक्कम गाठ, ताठर कणा टणक पाठ. वारा खात गारा खात बाबूळ झाड उभेच आहे.
मी म्हटलं होतं विनोबांची कविता, पण मला वाचावीशी वाटते, मला त्या वाचून राहवत नाही. तर मंडळी, वसंत बापट यांनी लिहिलेली विनोबा ही कविता पण वाचते. ही सेकंड लास्ट कविता आहे. त्यानंतर मी केवळ माझा सह्य कडा ही सगळ्यात आवडती कविता वाचून दाखवेन. पण त्याआधी विनोबा. विनोबा. अस्थि मेरूचे पूत विनोबा, नवपवनाचे दूत तुम्ही, संसाराचे सार झोकुनी अनासक्त अवधूत तुम्ही. मातीहून तुम्ही माती असुनी, हिमालयाहुनी भौम्य तुम्ही. तुम्ही गवताचे पाते असुनी, गगनदिव्याहून दिव्य तुम्ही. पाताळापर्यंत अंत तुम्ही, बघता होऊन या पाणी. अर्थ मागुती धावत यावा, अशी मुखातून ये वाणी. तुम्हीच जळता, तुम्ही जाळता, तुम्हीच अग्नी हव्य तुम्ही. मातीहून तुम्ही माती असुनी, हिमालयाहून भव्य तुम्ही. क्रंदनातले इंधन तुम्हा, 10 दिशातून दिसत आहे. मऊ लोण्याहून तुम्ही असूनही, वज्र तुम्हाना शिवस आहे. क्षितिजांताचे यात्रिक असुनी, क्षितिज गणता सेव्य तुम्ही. क्षितिज गणता सेव्य तुम्ही. मातीहून तुम्ही माती असुनी, हिमालयाहून भव्य तुम्ही. तुम्ही पृथ्वीचे लाल बाल परी, स्वर्गाशी तुमचे नाते. तुम्ही सर्वाहून न्यारे असुनी, सर्वांशी तुमचे जमते. दासांचे अनुदास तुम्ही, अन राजांचे उपजीव्य तुम्ही. मातीहून तुम्ही माती असुनी, हिमालयाहून भव्य तुम्ही. सूर्य वीर्य शशी शांती भ्रांती, वाऱ्याची भिनली अंगी. समिधे परी वरी शुष्क असूनही, अंतरंग नितरसरंगी. नित्य नव्या यज्ञाचे दीक्षित, विस्मरला अपसव्य तुम्ही. मातीहून तुम्ही माती असुनी, हिमालयाहून भव्य तुम्ही. तर आता शेवटची कविता वाचतीये. कारण मी सांगितलं की ज्या त्यांच्या लावणी आहेत ना, वयवर्ष 16 किंवा रंगाने तू गव्हाळ, तर त्या त्यांच्याच आवाजात ऐकल्या तर खूप छान वाटतं. त्यामुळे मी त्या वाचत नाही. केवळ माझा सह्य कडा. जसं मी मघाशी म्हटलं की साने गुरुजी म्हणाले की जर आपल्याला आईवर प्रेम नसेल तर आपल्याला देशावर कसं प्रेम असेल. तर वसंत बापट यांच्या मनात असं आलं की जर देश आहे, देश मोठा आहे, पण त्याही पेक्षा माझी जन्मभूमी, कर्मभूमी हा महाराष्ट्र माझ्यासाठी मोठा आहे. हा हे केवळ राज्य नाही, ही माझी जन्मभूमी आहे, कर्मभूमी आहे. आणि ही यावर माझं जास्त प्रेम आहे, हे मला जास्त जवळचं वाटतं. आणि ते त्यांनी शब्दात जेव्हा मांडलंय, केवळ माझा सह्य कडा, ही मला खूप आवडते कविता खरं तर. तर केवळ माझा सह्य कडा, वसंत बापट. भव्य हिमालय तुमचा अमुचा, केवळ माझा सह्य कडा. गौरी शंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा. तुमच्या अमुच्या गंगा यमुना, केवळ माझी भिवरथडी. प्यार मला हे कभिन्न कातळ, प्यार मला छाती निधडी. मधुगुंजन लखलाभ तुम्हाला, बोल रांगडा प्यार मला. ख्रिस्त बुद्ध विश्वाचे शास्ते, तुकयाचा आधार मला. धिक तुमचे स्वर्ग ही साती, इथली चुंबिन मी माती. या मातीचे कण लोहाचे, तृणपात्यांना खड्ग कळा. कृष्णेच्या पाण्यातून अजूनी वाहतसे लाव्हा सगळा. कबीर माझा, तुलसी माझा, ज्ञानेश्वर परी माझाच. जय देवाचा जय बोला परी, माझा नाम्याचा नाच. जनी जनार्दन बघणारा तो, एका हृदयी एकवटे. जनाबाईच्या ओवीमध्ये, माझी मजला खोणपटे. इंद्रायणीच्या डोहामधली गाथा ओली ती ओली. ती माझी, मी तिचाच ऐशी, जवळीक कायमची झाली. भक्तीचा मेळा दाटे, चोख्याची पैरण फाटे.
निर्गुण मानवतेची पूजा करणारे करुदेत भले, माझ्यासाठी भीमा काठी भावभक्तीची पेठ खुले. रामायण तर तुमचे माझे, भारत भारतवर्षाचे, छत्रपतीची वीर कहाणी निधान माझ्या हर्षाचे. रजपूतांची विक्रमगाथा तुमच्या परी मजला रुचते, हृदयाच्या हृदयात परंतु बाजी बाजीची सुचते. अभिमन्यूचा अवतारच तो होता माझा जनकोजी, दत्ताजीचा शेवटचा तो शब्द अजूनी हृदया माझी. बच जाए तो और लढे, पाऊल राहील सदा पुढे. तुम्हास तुमचे रुसवे फुगवे, या सगळ्या नाजूक नखरा, ह्या सगळा नाजूक नखरा. माझ्यासाठी राहील गाठी मरहट्ट्याचा हट्ट खरा. तुमचे माझे ख्याल तराणे दोघेही ऐकू गजला, होनाजीची सोन लावणी वेड लावते परिमजला. मृदंग मोठा सुमधुर बोले, मंजुळ वीणा अनमुरली. थापडफाची कडकडता परी बाही माझी फुरफुरली. कडाडणारा बोल खडा जो दरी दरी मधुनी घुमला, उघडून माझ्या हृदय कवाडा तोत पवाडा दुमदुमला. तटा तटा तुटती बंद, भिवईवर चढते धुंद. औट हात देहात अचानक वादळ घुसमटून जाते, उचंबळे हृदयात पुन्हा ते इतिहासाशी दृढ नाते. कळे मला काळाचे पाऊल द्रुतवेगाने पुढती पडे, कळे मला क्षितिजाचे वर्तुळ क्षणोक्षणी अधिकची उघडे. 10 दिशांचे तट कोसळले, ध्रुव दोन्ही आले जवळी. मीही माझा बाहू पसरून अवघ्या विश्वाते कवळी. विशाल दारे माझ्या घरची, खुशाल ही राहोत खुली. मज गरिबाची कांबळ वाकळ सकळासाठी अंथरली. मात्र भावड्या हृदयात तेवते आहे जी ज्योत, ती विजवाया पहाल कोणी मुक्त करून झंझावात. कोटी कोटी छात्यांचा येथे कोट उभारू निमिषात. तर ही कविता वाचल्यानंतर आता काही वाचणं बाकी राहत नाही असं वाटतं. केवळ माझा सह्यकडा आणि हा अभिमान आपल्या प्रत्येक मराठी मनात तितकाच जाज्वल्य असायला पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि हे प्रामाणिक मत व्यक्त करून याची सांगता करते मी या एपिसोडची. तर हा एपिसोड कसा वाटला ते आम्हाला नक्की नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल आणि ऐका. कारण हे तुम्ही सगळ्यांनी ऐकावं म्हणून आम्ही व्हिडिओ करत नाही आहे, याचा ऑडिओ आहे. तो ऑडिओ तुम्ही कुठंही ऐकू शकता आणि खरोखर आपली मराठी भाषा किती सुंदर आहे आणि ती मराठी साहित्यातली साहित्य रत्न, जी रत्नांच्या खाणी आहेत, हे जे काही लेखक कवी साहित्यकार आहेत, तर त्यांच्या साहित्याचं पुन्हा पुन्हा दर्शन व्हावं, वाचन व्हावं, श्रवण व्हावं आणि त्यात आपल्या काहीतरी चिरीमिरीची भर पडून दिवसागणिक आपली भाषा आणखी समृद्ध व्हावी, सकस व्हावी, दर्जेदार व्हावी आणि आत्ताचं नवं रुपडं लिहून ती नव्या पिढीपर्यंत पोहोचावी म्हणून हा आमचा सगळा अट्टहास आहे. आणि या अट्टहासाला तुम्ही तितक्याच प्रतिसाद दिला मनापासून तर आम्हाला खूप बरं वाटेल, आमची उमेद वाढेल आणि हा साहित्य रस पुन्हा पुन्हा आपण चाखत राहू. त्याची गोडी अवीट आहे आणि या अवीट गोडीची सांगता करते. पण त्याआधी पुन्हा एकदा लाईक, शेअर आणि सबस्क्राईबची विनंती करते. तर पुन्हा भेटूया नव्या एपिसोडमध्ये पुढच्या एका साहित्य रत्नासोबत, त्याच्या आभेसोबत, त्याच्या प्रकाशासोबत. तर मंडळी, सगळ्यांना नमस्कार, धन्यवाद.